यथा शिका मयुराणा नागाणा मणयो तथा सर्व शास्त्राणा गणित मूर्धनी स्थित. अर्थात ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो, अगदी त्याप्रमाणेच सर्व शास्त्रात आणि ज्ञानात गणित हा सर्वश्रेष्ठ विषय आहे, सर्वोच्च स्थानी आहे. अगदी प्राचीन काळापासून समस्त विश्वात गणित हा विषय सर्वश्रेष्ठ मानला जातो. गणित हा केवळ विषय नाही, तर आपल्या मानवी व्यावहारिक जीवनाचे ते एक पायाभूत अंग आहे. आपल्या मानवी जीवनात असे एकही अंग नाही की तिथे गणिताचा संबंध नसेल. आपल्यापैकी अनेकांना गणित हा विषय खूप आवडतो, तर अनेकांना गणिताचीच फक्त भीती वाटते. वास्तविक पाहता गणित हा तर जगातील सगळ्यात सोपा असा विषय आहे. आज 22 डिसेंबर. गेल्या काही वर्षापासून हा दिवस आपण राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करत आलो. कारण याच दिवशी आर्यभट्ट यानंतरचे आधुनिक भारतातील सर्वात थोर गणितज्ञ अर्थात भारताचे दुसरे कोहिनूर म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. तो दिवस होता 22 डिसेंबर 1887. गणिताचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामानुजन यांचा जन्म ब्रिटिश काळामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये तंजावूर जिल्ह्यातील एरोड या गावी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. सन 2012 साली रामानुजन यांची 125वी जयंती होती, म्हणून ते संपूर्ण वर्ष गणित वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. आणि त्या वर्षीपासून प्रत्येक 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जन्मभूमीत अर्थात तामिळनाडूमध्ये हाच दिवस IT डे म्हणून देखील साजरा केला जातो. त्यांना अवघे 32 वर्ष अल्पायुष्य प्राप्त होऊन त्याने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर समस्त विश्वाला हादरवून टाकले. गणित विश्वातील तेजस्वी तारा किंवा गणिताचे जादूगार म्हणून ते आज गणितातील त्यांच्या संशोधनामुळे अजरामर आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या असामान्य आयुष्याचा परिचय करून घेऊया. रामानुजन यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार हे कुंभकोणम या ठिकाणी एका साडी दुकानात क्लार्क म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांचे कुटुंब याच ठिकाणी स्थायिक झाले होते. आजही त्यांच्या कुंभकोणम येथील निवासस्थानी त्यांचे जीवन दर्शन घडवणारे म्युझियम उपलब्ध आहे. त्या ठिकाणी रामानुजन यांची संपूर्ण माहिती, त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या वस्तू यांचा संग्रह पाहावयास मिळतो. कुंभकोणम हे ठिकाण विविध प्राचीन मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यांच्या आईचे नाव कोमलतम्मा असे होते. त्या एक गृहिणी होत्या. मंदिरात जाऊन भजन करायला त्यांना खूप आवडायचे. त्यांना पुढे 1891 आणि 1894 मध्ये आणखी 2 मुले झाली, पण ती फार काळ जिवंत राहिली नाही. देवी नम्मागिरीला नवस केल्यामुळेच रामानुजन हे पुत्ररत्न आपणास झाले आहे अशी त्यांच्या मातुश्रींची श्रद्धा होती. म्हणून रामानुजन यांना त्यांच्या आई चिन्नस्वामी म्हणून हाक मारत असायच्या. बालपणी रामानुजन अतिशय हट्टी व मनस्वी होते. अगदी 3ऱ्या वर्षापर्यंत त्यांना काहीही बोलता येत नव्हतं. त्यामुळं आपला मुलगा मतिमंद आहे की काय अशी भीती त्यांच्या आई वडिलांना वाटायची. पुढे रामानुजन 5व्या वर्षी तेथील स्थानिक शाळेत गेले, पण शाळेत काही त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना शाळेत गेले की सारखं कोंडल्यासारखं वाटायचं. फक्त गणित विषय तेवढा त्यांना आवडायचा, म्हणून ते शाळा देखील बुडवायचे. ते शाळा बुडवतात म्हणून त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी शेवटी एक माणूस ठेवला होता. रामानुजन यांच्या असामान्य डोक्यात अनेक प्रश्न नेहमी घोंगावत असायचे. जसे, या पृथ्वीवर पहिला मानव कोण असेल बरं? ही पृथ्वी आणि हा ढग यांच्यातील नेमके अंतर किती असावे? असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये यायचे. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते शिक्षकांना ते प्रश्न विचारायचे. काही प्रश्नांची उत्तरे शिक्षक देत, पण काही प्रश्नांची उत्तरे त्या शिक्षकांनाही देता येत नव्हती.
त्यामुळे त्यांची मोठी पंचायत व्हायची. त्यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम केवळ 2च वर्षात पूर्ण केला व 7व्याच वर्षी पुढील शिक्षणासाठी टाउन हायर सेकंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी तेथील अभ्यासातील प्रगती पाहून देखील त्या स्कूलचे प्रिन्सिपल नेहमी म्हणायचे की हा रामानुजन प्रश्नांची उत्तरे अगदी चुटकीसरशी सोडवतो. त्याच्यासाठी खरे पाहता अधिक काठीण्य पातळी असलेले पुढच्या अभ्यासक्रमातील प्रश्न असायला हवेत. इतकेच काय, तर रामानुजन हायस्कूलमध्ये असताना कॉलेजमधले प्रश्न सोडवत असायचा. आणि एक नवल म्हणजे तो 7वी मध्ये असताना ट्युशन घ्यायचा. कोणाचे माहिती आहे का? तो 7वी मध्ये असताना ट्युशन घ्यायचा BA च्या विद्यार्थ्यांची. वयाच्या 10व्या वर्षी रामानुजन संपूर्ण जिल्ह्यात फायनल परीक्षेत प्रथम आले होते. रामानुजन रात्रंदिवस केवळ गणिताचा अभ्यास करायचे. गणितामध्ये संशोधन करत बसायचे. अगदी रात्रभर जागत बसायचे. झोप नाही आली की रात्रीच्या मध्येच उठून गणित सोडवू लागायचे. आणि गंमत म्हणजे कधी झोपेतून जागे झाले की जागे होताच अवघड गणिताची सूत्रे पटापट लिहून काढायचे. यावरून लक्षात यायचे की झोपल्यावरही त्यांचा मेंदू फक्त गणिताचाच विचार करत असायचा. त्यांच्या गणित सोडवण्याची सगळ्यात आवडती जागा म्हणजे मंदिर होती, कारण मंदिरामध्ये खूप शांतता असायची. म्हणून ते आई भजनाला मंदिरात गेले की सोबत जायचे आणि एका बाजूला फरशीवर बसून आपले गणित सोडवत बसायचे आणि तिथेच झोपी जायचे. रामानुजन यांनी शोधलेली गणितातील विविध प्रमेय, सिद्धांत, सूत्रे पाहून त्यांचे शिक्षकही चकित होऊन जायचे. त्यांच्या गणितातील या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सुब्रमण्यम ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. त्याचा त्यांना खूप मोठा फायदा झाला. आता पुढील शिक्षण घेणे त्यांना सोपे झाले. पण 11वीला गेल्यावर गणित सोडवून त्यांना इतर कोणताही विषय आवडायचा नाही, म्हणून ते फक्त गणितच सोडवत बसायचे. त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर ते अनेक वेळा गणित सोडून सगळेच विषयात नापास झाले. गणिताला पैकीच्या पैकी मार्क पडायचे आणि बाकी सगळ्या विषयात नापास. असे वारंवार घडू लागल्यावर त्यांची शिष्यवृत्तीही बंद करण्यात आली. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. पण अभिमानाची बाब म्हणजे ते ज्या कॉलेजमध्ये अनेक वेळा नापास झाले होते, आज त्याच कॉलेजला रामानुजन यांचे नाव देण्यात आले आहे बरं का. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शिष्यवृत्तीवर त्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी आपल्या खर्चासाठी पुन्हा ट्युशन चालू केले. ते 15 वर्षाचे असताना त्यांच्या हाती गणितज्ञ जॉर्ज कार यांचे अ सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड एम्प्लॉईड मॅथमॅटिक्स हे पुस्तक हाती लागले. त्या पुस्तकात 4400 वेगवेगळे रिझल्ट्सही दिले होते, पण एकाचीही सिद्धता दिली नव्हती. आणि पाश्चात्य ज्ञानाची ओळख नसतानाही रामानुजन यांनी स्वतःच्या पद्धतीने ते सर्व स्पष्ट केले. त्यांचे असेही गणिताचे वेड दिवसेंदिवस वाढतच होते. आता घरच्यांना मात्र त्यांची काळजी वाटू लागली. आपला मुलगा ह्या गणिताच्या वेडातून बाहेर पडला पाहिजे असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी 1908 साली त्यांचं लग्न जानकी नावाच्या एका मुलगीशी लावून दिलं. आणि गंमत म्हणजे त्यावेळी रामानुजन होते 21 वर्षाचे आणि त्यांची पत्नी जानकी होती केवळ 9 वर्षाची. पुढे सन 1910 साली ते नोकरीसाठी मद्रास येथे आले. तिथे आल्यानंतर त्यांची ओळख डेप्युटी कलेक्टर व्ही रामस्वामी अय्यर यांच्याशी झाली. तेही गणिताचे मोठे चाहते होते. रामानुजन यांचे गणितातील ज्ञान पाहून ते अचंबित झाले आणि प्रभावित होऊन त्यांनी त्यावेळचे तेथील जिल्हाधिकारी सी रामचंद्रराव यांच्याशी ओळख करून दिली. सी रामचंद्रराव यांनी देखील रामानुजन यांची प्रतिभा, त्यांचे ज्ञान ओळखले आणि त्यांना केवळ 25 रुपये पगारावर आकडेमोड करण्याच्या नोकरीवर ठेवले. ते काम त्यांच्यासाठी अतिशय क्षुल्लक होते, पण त्यांचा एक दुसरा फायदा होत होता, म्हणजे
हे छोटेसे काम असल्यामुळे त्यांना आता आपल्या गणित साधनेसाठी भरपूर वेळ मिळत होता. त्यामुळं त्यांना खूप आनंद होता. याच काळात त्यांचा प्रॉपर्टीज ऑफ बर्नौली नंबर्स हा त्यांचा गणित विषयावर पहिला शोधनिबंध सन 1911 साली इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी या नियतकालिकामध्ये छापून आला आणि ते अचानकच प्रकाशझोतात आले. या सोसायटीमधीलच सदस्य असणारे प्रोफेसर शेबो अय्यर यांनी त्यांना त्यावेळचे केम्ब्रिज विद्यापीठातील जगप्रसिद्ध गणितज्ञ G.H. हार्डी यांच्याशी संपर्क करण्याचे सुचवले. रामानुजन यांनी प्रोफेसर हार्डी यांच्याशी दीर्घ पत्रव्यवहार केला व स्वतःची माहिती, गणिताची असणारी आवड तसेच या विषयातील त्यांचे ज्ञान, स्वयं केलेले संशोधन आदी बाबत विस्तृत लेखन करून कळवले. हार्डी यांच्या हाती ते पत्र पडल्यावर त्यांनी रामानुजन यांची ती सूत्रे, सिद्धांत, प्रमेय आदीचे वाचन केले. सुरुवातीला थोडे ते अचंबितच झाले, कारण डायव्हर्ट सिरीज, मूळ संख्या, विविध गणिती संकल्पना एखादा सामान्य माणूस करू शकेल यावर त्यांचा विश्वासच नव्हता. त्यांना शंका येऊ लागली की निश्चितच या माणसाने कुठून तरी हे चोरी करून लिहून काढलेले आहे. मात्र नंतर त्यांनी रामानुजन यांनी दिलेली सर्व स्पष्टीकरणे, सिद्धांत यांचे सूक्ष्म अवलोकन केले आणि त्यांची खात्री पटली की हा कोणीतरी असामान्य माणूस आहे आणि रामानुजन यांच्या ज्ञानाची आणि प्रगल्भतेची हार्डी यांना ओळख पटली. शिवाय ताबडतोब त्यांनी इंग्लंडला येण्याचे त्यांना निमंत्रणही दिले आणि अशा प्रकारे रामानुजन यांच्या आयुष्याला एक आता नवे वळण मिळाले. प्रोफेसर हार्डी यांच्या निमंत्रणानंतर रामानुजन आता इंग्लंडला गेले. इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात गेल्यानंतर त्यांच्या ज्ञानास पूरक असे खतपाणी मिळू लागले. प्राध्यापक बेरी, प्राध्यापक लिटलवूड तसेच प्राध्यापक हार्डी यांच्यासारख्या जगप्रसिद्ध आणि विज्ञान गणित तज्ञांची व्याख्यान त्यांना ऐकण्यास मिळू लागली. एके दिवशी असेच प्राध्यापक आर्थर बेरी गणित शिकवत होते. ते अभ्यासताना रामानुजन यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला होता. मात्र प्राध्यापक बेरी यांना वेगळीच शंका आली. त्यांनी स्पष्ट रामानुज यांना विचारले, मी जे शिकवते ते तुला समजते की नाही? यावर रामानुज यांनी स्मित हास्य केले व तो शिकवत असलेली सर्व सूत्रे पद्धतशीरपणे फळ्यावर सोडवून दाखवली. ते पाहून प्राध्यापक बेरी अवाकच झाले, कारण त्याची सिद्धता त्यांना स्वतःला देखील देता आली नव्हती. आणि त्या दिवसापासून रामानुजन हे केवळ शिष्य न राहता प्राध्यापक बेरी यांचे एक जवळचे मित्रही बनले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी सन 1914 ते 1917 या अवघ्या 3 वर्षात 32 गणित विषयावर शोध निबंध लिहिले. पाया, मूळ संख्या, संख्येचे विभाजक यावर संशोधनात्मक लेखन व स्पष्टीकरण केले. संख्याज्ञानावर आधारित त्यांनी मांडलेल्या नवीन सिद्धांतामुळे त्यांना संख्यांचे जादूगार म्हणूनही ओळखतात. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून आपली BA ची पदवीही उत्तमरित्या पूर्ण केली. त्यांची ही असामान्य योग्यता पाहून 28 फेब्रुवारी 1918 साली इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने त्यांना सदस्यत्व बहाल केले. या सोसायटीचे ते पहिले भारतीय होतेच, शिवाय सर्वात कमी वयाचे सदस्य बनण्याचाही त्यांना मान प्राप्त झाला. याशिवाय केम्ब्रिज विद्यापीठाची फेलोशिप मिळवणारे सुद्धा ते प्रथम भारतीय ठरले. रामानुजन यांनी आयुष्यभरात 3884 गणित प्रमेयांचे संशोधन केले. त्यांच्या निधनानंतरही त्यांची अनेक प्रमेय प्रसिद्ध करण्यात आली होती, पण कित्येक दशके त्यांची उकल सुद्धा करता आली नव्हती. रामानुजन ब्राह्मण असल्यामुळे ते शाकाहारी होते. परदेशात असतानाही कितीही त्रास झाला तरी त्यांनी आपल्या आहारामध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये बदल केला नाही. तेथील भिन्न हवामानामुळे ते अनेकदा आजारीही पडले आणि दुर्दैवाने शेवटी त्यांना TB सारखा आजारही झाला. त्यावेळी या आजारावर औषध उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना इंग्लंडहून परत मायदेशी आणण्यात आलं आणि शेवटी दिनांक 26 एप्रिल 1920 रोजी अवघ्या 32व्या वर्षी हा तेजस्वी तारा अनंतात विलीन झाला. केवळ 32 वर्षाचे हे उणेपुरे आयुष्य लाभूनही त्यांनी गणित विषयासाठी दिलेले योगदान समस्त विश्वास वंदनीय आहे. थोर गणित तज्ञ प्राध्यापक हार्डी त्यांच्याबाबत म्हणतात, जर गणिताच्या क्षमतेबद्दल गुणच द्यायचे असतील
तर मी स्वतःला 25 गुण देईन. लिटिल वुडला 30 गुण देईन, मात्र रामानुजला 100 पैकी 100 गुण देईन. म्हणून तर जगात त्यांना गणित तज्ञांचे तज्ञ म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने रामानुजन हे भारताचे दुसरे कोहिनूरच होते. आर्यभट्ट, रामानुजन यासारखी रत्ने आपल्या भारतभूमी जन्मली हे फार मोठे भाग्य आहे. आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण आयुष्यात काय साध्य केले हे सर्वात महत्वाचे असते, हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले. 1729 हा रामानुजन नंबर म्हणून ओळखला जातो. रामानुजन गणित विश्वात एखाद्या तेजस्वी ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकत राहतील यात शंकाच नाही. आज राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यास गणितात सशक्त करण्याचा आणि प्रत्येक बालकाने गणित विषयात आवडीने प्रभुत्व संपादन करण्याचा संकल्प करणे हीच खरी रामानुजन यांना श्रद्धांजली ठरेल. अशा प्रकारे अलौकिक बुद्धिमत्तेच्या असामान्य ध्येयवेड्या अशा गणिताच्या जादूगारास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.